नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा हिलिंग सेंटर मध्ये मी उत्कर्ष अजित कौटणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. कसे आहात सगळे? ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन नसेल तर एनर्जी एक्सचेंज कशी होणार आहे? ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज व्हिडिओ ऑन करा, कारण की हा एनर्जी एक्सचेंजचा क्लास आहे. जर तुम्ही व्हिडिओ ऑन केलात तरच तुम्ही छान प्रकारे एनर्जी अनुभवू शकता. आवाज येतोय माझा सगळ्यांना? आवाज येतोय का? ओके. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्राण ऊर्जा हिलिंग सेंटर मध्ये, जिथे आपण रेकी लेवल 1 हा जो टॉपिक आहे तो आपण अगदी फ्री मध्ये शिकणार आहोत, अगदी फॅमिली सारखं. बघा, एवढा छान क्लास आहे हा. अगदी 5 दिवसांचा आहे, फक्त 5 दिवस. तुम्हाला प्रत्येक दिवसाचा 1 तास, असं 5 तास तुमच्या आयुष्यातील तुम्हाला या क्लाससाठी. आता बघा की तुम्ही जिथे कुठे ऍडव्हर्टाईज बघितली असेल तिथे तुम्ही बघितलं असेल की हा क्लास फ्री आहे, राईट? पण बघा, हा क्लास फ्री नाहीये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की युट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर तुम्ही ऍडव्हर्टाईज बघितलेली आहे की हा क्लास फ्री आहे, मग आता असं काय झालं की क्लास फ्री नाही असं सांगतायत? तर बघा की 5 दिवस, 5 तास, सर्वात महत्वाचा म्हणजे तुमचा वेळ तुम्ही या क्लाससाठी देणार आहात. ओके. तर सगळ्यात पहिलं की तुम्ही ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून बसायचे, कारण पुन्हा एकदा सांगते की हा एक एनर्जी एक्सचेंजचा क्लास आहे. तुम्ही जर व्हिडिओ ऑन करून बसलात तरच तुम्ही खूप छान पद्धतीने हा क्लास एन्जॉय करू शकता. ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हा या क्लासमध्ये. खूप छान अनुभव तुम्हाला येतील. आणि खरंच तुम्हाला जर या ऊर्जा ग्रहण करायच्या असतील, ऊर्जा अनुभवायच्या असतील, तर तुम्ही ह्या क्लासमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होणं खूप महत्वाचं आहे. ओके. तर आज आपण स्टार्ट करूया. रेकी लेवल 1 म्हणजे काय? डे 1 हा स्वयंशुद्धीकरणाचा डे आहे. म्हणजेच आपल्या शरीरातील, आपल्या माइंड मधील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न आजच्या दिवशी आपण करणार आहोत. ओके. तर सगळेजण रेडी आहात अनोख्या अशा एका मार्गावर जाण्यासाठी? तुमच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य हे प्राप्त करण्यासाठी तुम्ही स्वतः सज्ज आहात का? कारण की बरेच जण सज्ज आहेत असं वाटत नाही, कारण की खूपच कमी लोकांचा व्हिडिओ ऑन दिसत आहे. बाकीचे काहीतरी मल्टीटास्किंग करत आहेत. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. बघा, पहिला डे जो आहे हा स्वयंशुद्धीकरणाचा डे आहे. मग पहिल्या दिवशी आपण आपल्या माइंड मधली निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण असं आहे की बघा, जे जे आता इथे अवेलेबल आहेत, क्लासला उपस्थित आहेत, त्यांनी आन्सर द्यायचंय. माणिक सर सांगा, जे काही आपल्याकडे टू व्हीलर आहेत, फोर व्हीलर आहेत, त्याची आपण सर्व्हिसिंग किती महिन्यांनी करतो? टू व्हीलर्स किंवा फोर व्हीलरची सर्व्हिसिंग आपण किती महिन्यांनी करतो? करता की नाही? कोण आन्सर देईल? किती महिन्यांनी करतो आपण आपल्या गाड्यांची सर्व्हिसिंग? आन्सर कोणालाच माहिती नाहीये? असू द्या. मोबाईल मध्ये जर एक्स्ट्राची गॅलरीमध्ये फोटोज आलेत, व्हिडिओज आलेत, मोबाईल हँग होऊ नये म्हणून रोजच्या रोज तुम्ही नको असलेले फोटो डिलीट करता की नाही? त्याचं तर आन्सर प्रत्येकाजवळ असेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की आता गॅलरी फुल होत आलेली आहे, नको असलेले फोटोज किंवा व्हिडिओज तुम्ही, यस, छान, असं तुम्ही जर पार्टिसिपेट झालात, विचारलेल्या क्वेश्चनला जर आन्सर दिलात, तर तुम्ही देखील एन्जॉय कराल आणि मला देखील छान वाटेल तुम्हाला या ऊर्जा पोहोचवण्यासाठी. ओके. तर बघा की जसं आपण आपला मोबाईल हँग होऊ नये म्हणून आपण मोबाईलमध्ये नको असलेले गॅलरीज मधले फोटो किंवा व्हिडिओज डिलीट करतो, त्याचप्रमाणे गाडी खराब होऊ नये, गाडीमधलं ऑइल चेंजेस केलं पाहिजे,
त्याचप्रमाणे गाडीचे सगळे पार्ट व्यवस्थित आहेत की नाही याची आपण काळजी घेतो. हे दोन्ही देखील निर्जीव वस्तू आहेत, राईट? पण आपण आपल्या मेंदूची जी काही सर्व्हिसिंग आहे ही सर्व्हिसिंग करतो का? तुम्ही कधी लास्ट टाइम तुमच्या मेंदूची सर्व्हिसिंग केली आहे का? काय वाटतं? खरंच तुम्ही कधी विचार केलाय की की पूर्ण दिवसभरात तुम्ही जे काही विचार करताय, ओके, तेच विचार जे काही पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. आता तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुम्ही दिवसभरात भरपूर विचार करत असता, जवळजवळ 60,000 ते 70,000 विचार आपल्या मनामध्ये येतात. आणि जेव्हा आपण रात्री झोपायला जातो तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला कोणते विचार आठवतात? अगदी पॉझिटिव्ह विचार आठवतात की निगेटिव्ह विचार आठवतात? कुठचे विचार आठवतात तुम्हाला? दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवतात की एखाद्या व्यक्तीने तुमच्याबद्दल वाईट काहीतरी बोललेलं असेल, तो राग तुमच्या मनात असेल, ती गोष्ट रात्री झोपताना तुम्हाला आठवते? बघा, बऱ्याच वेळ काय होतं की निगेटिव्ह विचार जे आहेत हे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला सतत माइंड मध्ये येत असतात. सतत आपण त्याच गोष्टींवर विचार करत असतो आणि म्हणूनच डे वनला आपण माइंड जी आहे माइंडला निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्याचं काम करतो, स्वयंशुद्धीकरणाचं काम करतो. ओके. तुम्हाला मी सांगितलंय की हा क्लास फ्री नाहीये. बघा, प्रत्येकाने एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. मोनाली मॅम, तुम्ही दीर्घ श्वास घ्या. बघा, तू जे जे व्हिडिओ ऑन करून बसतील, खरंच तुम्ही एवढे छान एन्जॉय करणार आहात हे 5 दिवस. अगदी फ्री क्लास आहे, फ्री क्लास आहे आणि पूर्ण दिवसभरातून तुमचं सगळं काम संपल्यानंतर तुम्ही नाहीतर मोबाईलवर रील्स बघणं किंवा शॉर्ट्स व्हिडिओ बघणं असं तासन तास बसत असतात. त्यापेक्षा जर तुम्ही 5 दिवस स्वतःच्या आयुष्यातले 5 दिवस जर तुम्ही ह्या क्लाससाठी दिलात, अगदी मोफत क्लास आहे, खूप छान चेंजेस होऊन जातील तुमच्या आयुष्यामध्ये. ओके. तर मोनाली मॅम, भक्ती मॅम, तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या. सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आवाज येतोय माझा? एक दीर्घ श्वास घ्या. आणि आता सांगा की तुम्ही घेतलेला श्वास परत करू शकता का? किंवा त्या श्वास घेण्यासाठी लागलेला टाइम तुम्हाला पुन्हा मिळणार आहे का? मिळणार आहे? नाही. म्हणजेच तुम्ही तुमच्या आयुष्यातले महत्वाचे अगदी अनमोल असे 5 तास तुम्ही या क्लाससाठी देणार आहात. ओके. म्हणून मी तुम्हाला सांगते की अगदी मल्टीटास्किंग सोडून तुम्ही 5 दिवस खूप छान पद्धतीने हा क्लास जॉईन करा. ओके. तुम्हाला लास्ट डे मनी मंत्र देखील दिला जाईल की तुमच्या आर्थिक संबंधित जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला मनी मंत्र देखील लास्ट डे दिला जाईल. त्यासाठी तुम्हाला 5 दिवसांचा क्लास पूर्ण केला पाहिजे. आता सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात. जर आपलं आयुष्य स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर तिथे समजायचं की आपलं आयुष्य ती एंड झालेलं आहे. ओके. मग हे जे काही तुमच्या आयुष्यात चढ उतार आलेले आहेत, मग त्या गोष्टींतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी तुम्ही तयार आहात का? कारण बघा, तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. ओके. तुम्ही स्वतः तयार आहात का की तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान पद्धतीने अगदी तुम्ही हसत खेळत राहणार आहात, तुमची फॅमिली सोबत तुम्ही एन्जॉय करणार आहात? फायनान्स रिलेटेड प्रॉब्लेम असतील, त्याचबरोबर रिलेशन मध्ये काही प्रॉब्लेम असतील, जॉब मध्ये काही प्रॉब्लेम असतील, जे काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये आता आहेत, त्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही स्वतः रेडी आहात का? ओके. थँक्यू मॅम. भक्ती मॅम, थँक्यू. तुमचा रिस्पॉन्स खूप महत्वाचा आहे. ओके. आता बघा, प्रत्येक जण म्हणतं की माझं आयुष्य असं आहे, मलाच का प्रॉब्लेम आहे, माझ्याच आयुष्यामध्ये एवढं प्रॉब्लेम आहे, माझा नवरा असा आहे, माझा जॉबच असा आहे. प्रत्येक जे काही तुमच्याकडे आहे त्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाय नाही आहात. पण विचार करा की तुम्हाला आता आनंदी जगण्याचा मी 2 मूलमंत्र देते. ओके. सगळ्यात पहिला, तुम्हाला माहितीये की या जगातून प्रत्येक दिवशी किती लोक टाटा बाय बाय करतात? बरोबर आहे. किती लोक प्रत्येक दिवशी, जवळजवळ 10 लाख ते 10.5 लाख लोक पर डे टाटा बाय बाय करतात. मग आजचा दिवस तुम्ही बघू शकलात, आजचा दिवस तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत एन्जॉय करू शकताय, हे एक कारण पुरेसं नाहीये का आजचा दिवस आनंदी जगण्यासाठी? आहे. ओके.
दुसरं कारण तुम्हाला सांगते की बघा की तुम्ही स्वतः लवकर उठला म्हणजे आजचा दिवस बघू शकला, त्याचबरोबर तुमचे फॅमिली मेंबर्स आजचा दिवस बघू शकत आहेत. मग हे दुसरं कारण पुरेसं नाहीये का की तुमचा आजचा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी? आहे की नाही? आपण काय करतो, जे आपल्याकडे आहे त्या गोष्टींवर समाधानी न राहता आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टींकडे आपण आपली एनर्जी डायव्हर्ट करतो आणि त्यामुळे आपण निगेटिव्हिटी मध्ये जातो. लक्षात घ्या, एक एनर्जीचा रूल आहे. तो कसा आहे की ज्या गोष्टींवर तुम्ही फोकस कराल तीच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळत जाणार आहे. ओके. मग तुम्ही ज्या गोष्टी ब्रह्मांडाला सांगाल त्याच गोष्टी ब्रह्मांड तुम्हाला देणार आहे. ब्रह्मांडाला नको नाही ही भाषा समजत नाही. तुम्ही जर बोललात मी सुखी आहे, मी सुखी आहे, मी आनंदी आहे, ब्रह्मांडाला वाटेल की या व्यक्तीला सुख आनंद आवडतोय, चला त्या व्यक्तीला सुख देऊया, आनंद देऊया. किती व्यक्ती बोलतात की मला जसं दुःख आहे, मला जॉब मिळत नाहीये, भरपूर क्वेश्चन मार्क त्यांच्या डोळ्यासमोर असतात. पण लक्षात घ्या, आता तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते आयुष्य कोणाच्या तरी स्वप्नातलं जगत आहात. असं तुम्हाला वाटतंय का? काय वाटतं? आता तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते कोणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य जगत आहात. बरोबर आहे. कारण बघा की आज तुम्हाला राहायला घर आहे, ज्यांच्याकडे घर नाहीये, जे फुटपाथवर राहतात, जे रेल्वे स्टेशनवर राहतात, ज्यांना अंगावर घ्यायला साधं पांघरून नाहीये, त्यांना विचारा की त्या झोपडीचं महत्व काय आहे. जे झोपडीमध्ये राहतात त्यांना 1 BHK रूमची इच्छा आहे. जे 1 BHK रूम मध्ये राहतात त्यांचा पुढचा प्लॅन असतो 2 BHK रूम मध्ये राहण्याचा. जे 2 BHK रूम मध्ये राहतात त्यांना असं वाटतं की अजून एखादं आपलं घर असावं जे आपण रेंटला देऊ शकतो, एखादं आपलं फार्म हाऊस असावं. म्हणजेच काय तर आपण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतो. बरोबर आहे. मग आता तुम्ही सांगा की तुम्ही आनंदी आहात की नाही. फायनान्स असेल किंवा अजून मनी रिलेटेड प्रॉब्लेम असतील ते बाजूला राहू द्या. कारण की तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम्स एवढे आहेत की एवढे आहेत हे तुम्ही ठरवता. बरोबर. कारण की ज्या गोष्टींना तुम्ही प्रॉब्लेम म्हणून तुम्ही आयुष्य दुःखात घालवत आहात त्या गोष्टी तर कित्येक लोकांच्या आयुष्यात नाहीच आहे, तरी ते लोक आयुष्यात आनंदी जगतात की नाही. कितीतरी कुटुंब आज फुटपाथवर राहत आहेत, तरी ती आपल्या कुटुंबासोबत आनंदात आहेत की नाहीत. बरोबर की नाही. मग आपण काय करतोय की जे आपल्याकडे आहे त्या गोष्टी लक्षात न घेता, त्या गोष्टींवर समाधान न राहता आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टींशी आपण कम्पेअर करतो आणि कायम दुःखात राहतो. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगते की कॉम्पिटिशन ही इतरांबरोबर करू नका. कॉम्पिटिशन स्वतः बरोबर करा. तुम्ही जिथे कुठे जॉबला असाल कॉम्पिटिशन स्वतः बरोबर करा की कालच्या पेक्षा आज मी कशी उत्तम असू शकेन. जेव्हा तुम्ही तुमच्यासोबत कॉम्पिटिशन कराल, जेव्हा तुम्ही कालच्या पेक्षा आज मध्ये तुम्ही चांगलं ग्रोथ कराल, तर सांगा जर एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा वरच्या पोस्टमध्ये असेल आणि तुम्ही जर तुमच्यामध्ये ग्रोथ केला, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जर ग्रोथ केला, तर तुम्ही त्या व्यक्तीच्या पुढच्या पुढे जाऊ शकत की नाही. काय वाटतं? प्रत्येक गोष्ट तुमच्यावर डिपेंड आहे. ओके. तर बघा की किती जण सांगू शकेल की आता तुम्हाला असं वाटतंय का की अजूनही तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. अजूनही वाटतंय का तुम्हाला की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला भरपूर त्रास होत आहे, असं काय वाटतंय का तुम्हाला? कारण तुम्हाला मी सांगितलं बघा की प्रॉब्लेम्स किती आहेत हे स्वतःच्या माइंडवर आहे. ओके. जसं तुम्ही विचार कराल तसं तुमचं आयुष्य घडतं. जर तुम्ही चांगले विचार केलात तर चांगलं आयुष्य घडणार आहे. जर तुम्ही वाईट विचार केलात, सतत निगेटिव्ह विचार केलात, तर तुम्हाला चांगलं आयुष्य जगायला मिळणार आहे का? बरोबर आहे. तर बघा, आजपासून आपण रेकी लेवल 1 ला स्टार्ट करत आहोत. यामध्ये आपण बऱ्याच काही ऍक्टिव्हिटीज शिकणार आहोत. ओके. या ऍक्टिव्हिटीज बरोबर तुम्ही रेकीचं जे पाच तत्व आहेत ती कशी यूज करायची, त्या पाच तत्वांचं काय बेनिफिट आहे हे देखील तुम्ही पुढे शिकणार आहात. ओके.
तर मॅडम बघा, आता तुम्हाला एक ऑफर आहे. कोणाला ऑफर पाहिजे? ज्योत्स्ना मॅम, तुम्हाला ऑफर देते. कारण की बघा, की कसं आहे की आपण म्हणतो माझ्याकडे हे कमी आहे, ते कमी आहे, मला हा त्रास होतोय, तो त्रास होतोय. पण तुम्हाला सांगते ज्योत्स्ना मॅम, तुम्हाला एक ऑफर आहे की 5 लाख तुम्हाला आता हवेत. तुम्हाला जर आता कोणी सांगितलं की 5 लाख मी तुम्हाला देते, कसं वाटतं? काय वाटेल? 10 लाख? माईक अनम्यूट करा. 10 लाखांची ऑफर आहे तुम्हाला. जर तुम्हाला कोणी सांगितलं की मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो, काय वाटतं? ऍक्सेप्ट कराल? हो, करणार ना. पण त्याबद्दल तुम्हाला जर तुमचे 2 डोळे मागितले तर? नाही करणार. 10 लाखांवरून 1 कोटीवर जरी गेले तरी तुम्ही नाकाराल? तरी नाही देऊ शकत. हो. नाकाराल की नाही? हो, नाकारणार ना. नाकारणार ना? म्हणजेच काय? तुम्ही कधी नाही, विचार मी केला की तुमच्याकडे पैसा जे आयुष्य आहे, जे तुमचं शरीर सगळ्यात आहे, मोठी हाच संपत्ती सुंदर शरीर दागिना आहे ना आहे, असं आपले. तुम्ही कधी विचार केलाय का? हो. आपण नेहमी प्रॉब्लेम आपलं मध्ये असतो. शरीरच प्रॉब्लेम आपलं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आहे. जर प्रॉब्लेम जर नसतील तर समजून घ्या की तुमचं आयुष्य तिथे दी एंड झालेलं आहे. त्या प्रॉब्लेम मधून हो. तुम्हाला बाहेर यायचंय. आता तुम्हाला ही ऑफर द्यायची म्हणजे जस्ट मस्करीचा गोष्ट होती ही, सोडून द्या. पण नाही, बरोबर आहे. जर तुम्हाला कोट्यावधीच म्हणजे ज्याला तुम्ही पैशामध्ये मोजू शकत नाही असं सुंदर शरीर तुम्हाला त्या देवाने दिलेलं आहे, त्या क्रिएटरने दिलेलं आहे, मग प्रॉब्लेम काय आहे? का आपण आनंदी जीवन जगू शकत नाही? का आपण दुःखात आहोत? बरोबर आहे. बरोबर की नाही? काहीतरी प्रॉब्लेम असेल. आपल्याला त्या दुःखातून बाहेर कसं पडायचं हेच माहिती नाहीये ना. आवाज येत नाही मॅम, थोडस मोठ्याने बोला. आपल्याला दुःखातून बाहेर कसं पडायचं हेच माहिती नाहीये ना, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम आवाज येतोय? येतोय. बाकीच्यांना आवाज येतोय? आवाज येत नाहीये. हा, आता बोला मॅडम. आपल्याला आपल्या दुःखातून बाहेर कसं पडायचं हेच माहिती नाहीये ना, राईट. तर त्याच्यामुळं तुम्हाला आता दुःखातून बाहेर कसं पडायचं यासाठी एक छानसं मेडिटेशन आपण घेऊया. ओके. ज्या ज्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळणार आहेत त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करा. ओके. शांतपणे आसन घेऊन बसा, थोडंसं पाणी प्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कसं आहे की एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला आतापर्यंत कधी त्रास दिलेला असेल आणि ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर जरी आली तरी काय होतं? काय म्हणतात त्याला? राहू. ची आग मस्तकात जाते. जाते की नाही? हो. पण याचा अर्थ काय? ती व्यक्ती ती गोष्ट विसरू नाही गेलीये, पण तरी देखील कित्येक वर्षांपूर्वीची गोष्ट तुम्हाला अजूनही आठवते. राईट? त्या व्यक्तीने खूप छान प्रगती केली आहे, पण तुम्ही तिथेच ब्लॉकेजेस तुमच्या मनामध्ये, तुमच्या माइंडमध्ये करून ठेवलेले आहेत. मग आज तुम्हाला सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे ज्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होत आहे, ज्या व्यक्तींमुळे तुम्हाला आतापर्यंत त्रास झालेला आहे, त्यांना माफ करायचंय. ओके. तर आपण एक सुंदर असं मेडिटेशन घेऊया. जस्ट रिलॅक्स होऊन बसायचंय, थोडंसं पाणी प्या. डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाहीये, आसन घेऊन बसायचं आहे. ज्या ज्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळतील अगदी रिलॅक्स होऊन शांतपणे तुम्हाला मेडिटेशन करायचंय. ओके. रेडी आहात सगळे मेडिटेशन साठी? सुरुवात करूया मेडिटेशनला. नमस्कार. सगळ्यांनी शांत आसन घेऊन बसायचं आहे. सगळ्यांचा प्रत्येक लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची.
येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्रदान करत आहे. व जाणारा प्रत्येक श्वास आपलं शरीर, मन, सात चक्र आणि आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख नष्ट करत आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता रिमूव्ह करत आहे. आज आपण एका दिव्य प्रवासाला जाणार आहोत. आज आपण एका दिव्य प्रवासाला जाणार आहोत. हा दिव्य प्रवास आपल्या जीवनातील सर्व कटू आठवणींना नष्ट करणार आहे. सर्व दुःख, सर्व तणाव यापासून आपल्याला कायमस्वरूपी मुक्तता मिळणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या सूचनांना आत्मसात कराल, तेवढा छान असा अनुभव तुम्ही या ध्याना माध्यमातून अनुभवणार आहात. चला तर मग एका दिव्य यात्रेला सुरुवात करूया. चला तर मग एका दिव्य यात्रेला सुरुवात करूया. आता तुम्ही जिथे बसले आहात, तिथूनच तुम्ही पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. आता तुम्ही जिथे बसले आहात, तिथूनच तुम्ही पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. आता तुम्ही मुख्य दारापर्यंत पोहोचला. तुम्ही बंद डोळ्यांनी सर्व ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे. मुख्य दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तुमच्या स्वागतासाठी ठेवलेलं आहे. मुख्य दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तुमच्या स्वागतासाठी ठेवलेलं आहे. हळूच तुम्ही त्या कार्पेटवर पाऊल ठेवले आहे. हळूच तुम्ही त्या कार्पेटवर पाऊल ठेवले आहे. आजूबाजूला सुंदर अशी सुगंधी वासांची फुले आहेत. त्या फुलांना बघून, त्या फुलांचा मनमोहक सुगंध अनुभवून तुम्हाला प्रसन्न वाटत आहे. हळूवार त्या लाल कार्पेटवरून पुढे जात आहात. हळूहळू एक पाऊल आपण पुढे टाकत आहात. थोडं पुढे गेल्यावर एक सुंदर असं पुष्पक विमान तुम्हाला दिसत आहे. एका सुंदर अशा हवाई सुंदरीने तुमच्यासाठी त्या विमानाचा दरवाजा उघडला आहे आणि मोठ्या आदराने तुम्हाला त्या पुष्पक विमानामध्ये बसवलं आहे. आता आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर आपण एका मोठ्या महालासमोर पोहोचलो आहे. विमान पायलटने त्या महालाच्या समोर विमान थांबवलं आहे. त्या सुंदर अशा स्त्रीने तुमच्यासाठी त्या विमानाचं दार उघडलं आहे. तुम्ही त्या महालाच्या समोर गेले आहात. त्या महालाच्या सुंदर अशा दोन दासींनी तुमच्या स्वागतासाठी तुमच्यावर फुलांचा वर्षाव केला आहे आणि अगदी आदराने त्या महालाचे दार उघडले आहे. एक दिव्य शांतता व प्रसन्नतेचे वातावरण तुम्ही तिथे अनुभवत आहात. एक दिव्य शांतता आणि प्रसन्नतेचे वातावरण तुम्ही अनुभवत आहात. त्या महालाच्या आत जाताच एक प्रशस्त असा हॉल तुम्हाला दिसत आहे. त्या हॉलच्या मधोमध एक आसन तुमच्यासाठी ठेवलेले आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या आसनावर स्थानापन्न झाले आहे. हळूवार आता आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या सर्व गोष्टी कराल, तेवढ्याच या ध्यान साधनेचा अनुभव तुम्हाला येणार आहे. गेल्या 24 तासात आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या आठवण्याचा प्रयत्न करा. त्यापैकी काही चांगल्या घटना असतील तर काही वाईट. काही घटना आपल्या मनाला पण प्रसन्नता देणाऱ्या होत्या, तर काही घटना मनाला दुःख देणाऱ्या होत्या. बघा, गेल्या 24 तासात ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या
त्या सर्व घटनांना तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप करायचं आहे. त्या सर्व घटनांना तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप करायचं आहे. आणि कळत नकळत आपल्याला कोणी दुःख दुःख दिलं असेल तर त्यांना माफ करायचं. आपण कोणाला त्रास दिला असेल तरी देखील आपण त्यांची माफी मागायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. शब्दाने, कृतीने, कशानेही तुम्ही कोणाला दुखावले असेल तर तुम्ही त्यांची माफी मागायची आहे. कारण आपण या ब्रह्मांडाशी कनेक्ट आहोत. आता आपण मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आता मागील एका वर्षाचा काळ अनुभवायचा आहे. मागील एका वर्षात आपण कधी कोणाला दुखावलं असेल तर त्यांची माफी मागायची आहे. एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला दुःख दिलं असेल तर त्या व्यक्तीला अगदी मनापासून माफ करायचं आहे. कोणी तुम्हाला त्रास दिला असेल तर त्यांना माफ करायचं आहे. मागील 10 वर्षांचा काळ अनुभवायचा आहे आता तुम्हाला. या मागील 10 वर्षात कोणाचं महाविद्यालयीन शिक्षण असेल, कोणाचं करिअर मधील स्टार्टिंग असेल, तर कोणाचं लहान लग्न झालेलं असेल, तर कोणाच्या घरात त्यांच्या पहिल्या बाळाची ती छोटीशी पावलं टाकतानाचा आनंद असेल. बघा तुमच्या बाळाला, अगदी छोटस बाळ हळूहळू सावरून, स्वतःचा तोल सावरून छोटीशी पावलं टाकण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या ज्या गोष्टी तुमच्या मनाला आनंद देत आहेत त्या सर्व गोष्टींना तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप करायचं आहे. कुलूप करायचं आहे. बघा, या मागील वर्षात तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला गमावले असाल. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलेला असेल, कळत नकळत त्या व्यक्तीकडून तुम्हाला भरपूर त्रास झालेला असेल, तर त्या व्यक्तीला आज अगदी मनापासून माफ करायचं आहे. आज दिल से खाली होना है आपको. आज दिल से खाली होना है आपको. आणि तुमच्याकडून जर एखाद्या व्यक्तीला त्रास झालेला असेल तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही माफी मागायची आहे. आता तुम्ही तुमच्या बालपणाच्या आठवणी आठवायच्या आहेत. किती छान होतं आपलं बालपण. अगदी एखाद्या फुलपाखरासारखं, अगदी निरागस. आता आपण आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांमध्ये प्रवेश करत आहोत. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. ज्या दिवशी या पृथ्वीवर तुम्ही पहिला श्वास घेतला, तो क्षण तुमच्या आयुष्यातील, तुमच्या आई वडिलांच्या आयुष्यातील किती आनंदाचा क्षण होता. त्या वेळेस त्या परमेश्वराने आपल्याला कोरी पाटी दिली होती. आपल्याला निरोगी शरीर दिलं होतं. आज ती कोरी पाटी हातात घेऊन तुम्हाला छातीजवळ घट्ट पकडायची. आज ती कोरी पाटी हातात घेऊन तुम्हाला तुमच्या छातीजवळ घट्ट पकडायची आहे. कारण आपल्याला या कोऱ्या पाटीवर आपलं पुढचं आयुष्य लिहायचं आहे. कोरी पाटी सोडू नका. कोरी पाटी घट्ट पकडायची आहे तुमच्या छातीजवळ. कोरी पाटी सोडू नका. याच कोऱ्या पाटीवर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही पाहिजे तेच लिहायचं आहे. सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य असं आयुष्य जगण्याचं प्रॉमिस तुम्ही आता स्वतःला करत आहात. सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य असं आयुष्य जगण्याचं प्रॉमिस तुम्ही आता स्वतःला करत आहात. हेच तुम्ही या पाटीवर लिहिले आहे. ही पाटी तुम्ही अशीच घट्ट छातीजवळ धरून पुन्हा त्या महालाच्या हॉलमध्ये यायचं आहे.
त्या शांत वातावरणातून आता वर्तमानाच्या जगात येण्यासाठी तिथून तुम्हाला आता महालाच्या मुख्य दरवाजातून बाहेर यायचं आहे. तुमच्या सोबत ती पाटी आहे ज्यावर तुम्ही तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य जगण्याचं प्रॉमिस तुम्ही स्वतःला दिलं आहे. ते विमान आता आपली वाट बघत आहे. त्या विमानाच्या हवाई सुंदराने तुमचं स्वागत एक दिव्य स्माईलने केलं आहे. तुमच्या मनात आता वेगळा उत्साह आणि आनंद पसरलेला आहे. आपण त्या आता पुष्पक विमानात बसलेले आहोत. आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. सगळीकडे प्रसन्नतेचं, आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सर्वत्र आनंद जाणवत आहे. याच दिव्य आनंदाच्या ऊर्जांमध्ये आपला पुढचा प्रवास सुरू होत आहे. अगदी सकारात्मक ऊर्जांमध्ये आपला पुढचा प्रवास सुरू होत आहे. आता हे विमान तुमच्या घरच्या त्या ठिकाणी येऊन पोहोचलाय जिथून तुम्ही हा प्रवास सुरू केला होता. हळूवार तुम्ही त्या विमानातून खाली उतरलेले आहात आणि पुन्हा ज्या ठिकाणाहून तुम्ही तुमच्या प्रवासाला सुरुवात केली होती त्या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहात. हळूवार दोन्ही हात रब करायचा आहे आणि तयार झालेली पॉझिटिव्ह एनर्जी दोन्ही डोळ्यांवरून संपूर्ण चेहऱ्यावरून फिरवायची. कसं वाटलं? तुम्ही ज्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून रिमूव्ह केल्यात का? किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला खरंच त्रास दिला असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही माफ केलंय का? कसं वाटलं ज्योत्स्ना मॅम? ज्योत्स्ना मॅम सांगा कसं वाटतंय? आता तुम्ही जे मेडिटेशन केलात अगदीच तुम्ही रिलॅक्स झालेला आहात का? हो, रिलॅक्स झाले. अगदी रिलीफ झाले. ओके. रिलीफ मिळाला. अजून कोणाचं काही हे कसं वाटलं? छान वाटलं. बघा खूप छान रेखी ऊर्जा आहे ब्रह्मांडातील रेखी ऊर्जा. थोडक्यात तुम्हाला सांगते की कॅन्सर सारखा पेशंट या ऊर्जेने बरा झालेला अगदी रिकवर झालेला आहे. रेकीची हिस्ट्रीच अशी आहे की डॉक्टर मिकाऊ उसुई हे रेकीचे रिडिस्कवर आहेत ज्यांनी रेकीची म्हणजे रेकी म्हणजे काय हे शोधून काढलं. त्यानंतर त्यांचे दुसरे जे शिष्य आहेत ते हवाई टकाटा ह्या स्वतः कॅन्सरग्रस्त होत्या वयाच्या 30व्या वर्षी. त्यांनी रेखीव ऊर्जेचा वापर करून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप छान प्रकारे कॅन्सर मधून है ना? स्वतःला बाहेर काढलं हे आणि त्या हे वयात काय आहे का? जगल्या. ओके. एक कॅन्सर पेशंट ज्यांना कॅन्सर होता 30व्या वर्षी त्या वयाच्या 82 वर्ष जगल्या आणि त्यांनी पुढे रेकी म्हणजे काय हे आपल्यापर्यंत पोहोचली, जगाला दिली. रेकीची हिस्ट्री देखील आपण बघणार आहोत. ओके. तर आजचा तुम्हाला सेशन कसा वाटला हे तुम्ही थोडक्यात ग्रुपमध्ये सांगायचंय. ग्रुप आता ओपन होईल थोड्या वेळाने. ओके. आता सांगा की तुम्हाला खरंच वाटतंय का की अजूनही तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, की जे काही तुमच्या आयुष्यामध्ये आता प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह होऊ शकतात? काय वाटतं? इझिली सॉल्व्ह होऊ शकतात का? सॉल्व्ह होऊ शकतात ना? खूप छान. बघा आपलं आयुष्य म्हणजे इथून इथपर्यंत आहे. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपली मूठ बांधलेली असते आणि जेव्हा आपण आयुष्यातून कायमची टाटा बाय बाय करतो तेव्हा आपलं मूठ ओपन असते. म्हणजेच आपलं आयुष्य इथून इथपर्यंत असतं आणि हे आयुष्य कसं जगावं हे तुमच्यावर आहे. बरोबर आहे. आज कितीही तुम्हाला सांगितलं की मेडिटेशन करा, हे करा, ते करा, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला असं बोलत नाही की यस देवाने प्रत्येकाला आनंदी जगण्याचा हक्क दिलेला आहे. असं काही दिलंय का की
जगातील जे श्रीमंत लोक आहेत त्यांनीच आनंदी राहिलं पाहिजे असं देवाने लिहून दिलंय का किंवा कुठच्या ग्रंथामध्ये वाचलंय का? ह्या जगात जन्मलेल्या प्रत्येक सजीव व्यक्तीला, सजीव प्राण्याला आनंदी जीवन जगण्याचा हक्क देवाने दिलेला आहे. मग आपण कुठेतरी कमी पडतोय. आनंद कशामध्ये मानायचा हेच आपल्याला समजत नाहीये. ओके, तर आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला आजचा लेक्चर कसा वाटला हे तुम्ही ग्रुपमध्ये खरंच शेअर करा, कारण की ग्रुपमध्ये बरेच लोक आले होती इंस्टाग्रामवर, फेसबुकवरून ऍड बघून, पण त्यातील काहीच लोक ऍक्च्युअल क्लासमध्ये आहेत. तुम्ही जर तुमचा एक्सपिरियन्स शेअर केलात तर खरंच त्यांना देखील उत्साह मिळेल, प्रोत्साहन मिळेल की म्हणजे निदान त्या क्लासला जॉईन होऊया, की खरंच ह्या लोकांना जर असा अनुभव आलेला असेल तर फ्री क्लास आहे, कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडून मोबदला घेतला जाणार नाही, अगदी अटुनमेंट पासून तुम्हाला फ्री दिला जाणार आहे. ओके, तर